नातीच्या हट्टामुळे निर्माण झालेल्या वादातून चिडलेल्या जावयाने सासऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना करंजाळी या ठिकाणी घडली आहे। प्रकाश मुरलीधर कडाळे यांच्याकडे 8 दिवसांपूर्वी त्यांची नात जागृती आई वडिलांसोबत आली होती। त्यानंतर जावई माणिक हिरामन माळेकर यांनी सासरे प्रकाश कडाळे यांना फोन करून नात जागृतीला त्यांच्या घरी आणून सोडण्याची विनंती केली। त्यानुसार दिनांक 9 मे रोजी 8:30च्या सुमारास कडाळे हे पत्नी आणि नातीसह मोटारसायकलवरून करंजाळी या ठिकाणी पोहोचले आणि नात जावयाच्या ताब्यात दिली। मात्र जागृती वडिलांकडे जायला नाखुश होती। सासरे घरी जाण्यास निघाले असता जागृती त्यांच्या बरोबर येण्याचा हट्ट धरू लागली। त्यामुळे माणिक माळेकर यांना राग अनावर झाला। त्यांनी जागृतीचा राग काढत सासू सासऱ्याशी वाद घालून शिवीगाळ केली। अचानक हातातील धारदार शस्त्राने सासरे प्रकाश कडाळे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार केला। या हल्ल्यात जखमी झालेल्या कडाळे यांना तातडीने पत्नी, मुलगी आणि चेतन माळेकर यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी प्रकाश कडाळे यांच्या फिर्यादीवरून वणी पोलिसांनी माणिक माळेकर याच्यावर गुन्हा दाखल केलाय। सध्या माणिक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTP न्यूज मराठी, वणी, नाशिक।